नमस्कार. वृंदावनी फॅशन कट्टा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत. आज आपण पाहणार आहोत बोटनेक विथ प्रिन्सेस कट. हे बघा 15 इंच उंची घेतलेली आहे, 7 इंच शोल्डर आणि मुंडाही आपल्याला 7 इंच घ्यायचा आहे, कारण आपण बोटनेकचा ब्लाऊज पाहणार आहोत. हे बघा इकडनंही आपण एकदा चेक करून घ्यायचं 7 इंचावरती बरोबर आहे का, म्हणजे वरती आपलं तिरकं होणार नाही. हे बघा अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला चेस्टची साईज टाकायची आहे. 38 इंच चेस्ट साईजचा हा ब्लाऊज आहे. 38चा चौथा 9.5 व 1.5 इंच मार्जिन आणि कमर आपली 28 इंच आहे. 28चा चौथा 7, 1 इंच टक्स आणि 1.5 इंच आपलं मार्जिन. बघा अशा प्रकारे आपल्याला पॉईंट काढून घ्यायचे आहेत व त्यावरून लाईन ड्रॉ करून घ्यायची. त्यानंतर इथे आपल्याला मुंडा आपण 1.5 इंचाचा घेणार आहोत. त्यासाठी आपण मार्किंग करून घेऊन त्याला गोलाकार द्यायचा. बघा 3.5 इंच आपल्याला गळ्याची विड्थ घ्यायची आहे व गळा पाठीमागचा 3 इंचाचा घ्यायचा. आपण फक्त इथे पाठीमागचाच भाग काढत आहोत, एवढं लक्षात घ्यायचं. त्यानंतर 2 इंच आपल्याला मध्ये गॅप देऊन त्यानंतर 3.5 इंचावरती आपल्याला परत मार्किंग करून घ्यायची व खाली आपल्याला बोटनेकची जी डिझाईन बनवायची आहे तिथे आपल्याला बरोबर पॉईंट काढून घ्यायची व बॉक्स बनवून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये जी डिझाईन आपल्याला बनवायची आहे ते आपण काढून घ्यायचं आहे. बघा शोल्डर आपल्याला अर्धा इंच डाऊन करून घ्यायचा आहे. बोटनेक ब्लाऊजमध्ये हे कंपल्सरी आपल्याला करायचं आहे. त्यानंतर आपल्याला सिंपल अशी साईडने फक्त कटिंग करून घ्यायची. बघा कटिंग करून झालेली आहे आपली. आता आपल्याला समोरचा भाग काढायचा आहे, तो आपण प्रिन्सेस कट पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला हे बघा अशा प्रकारे ठेवायचं की या साईडलाही आपला अर्धा इंच मार्जिन राहिलं पाहिजे व खालूनही अर्धा इंच आपल्याला मार्जिन ठेवायचे. बघा अशा प्रकारे आपल्याला अर्धा इंच फ्रंट ओपन बनवणार आहोत, त्यामुळे पुढच्या बाजूला आपण ओपन करणार आहोत ब्लाऊज त्यासाठी. त्यानंतर इकडे आपल्या मुंड्याकडच्या बाजूला हे 1 इंच वाढवायचं आहे. जशाची तशी मार्किंग करून घेऊन मुंड्याकडच्या बाजूला 1 इंच व खालून आपल्याला 1.5 इंच वाढवायचं व ते एक लाईन आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहेत हे पॉईंट. आता आपण गळा रुंदी घ्यायची आता आपल्याला ब्लाऊजची. बघा जो अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे ते सोडून आपल्याला द्यायचं व तिथून आपल्याला 3.5 इंच गळा रुंदी घ्यायची आहे, जे आपण पाठीमागे घेतली आहे तेवढीच. आणि गळ्याची उंची आपण 5.5 ते 6 इंच घेऊ शकतो. इथे आपण कमी गळा रुंदी घेतली आहे. ऑलरेडी या बोटनेकला 4 इंच गळा रुंदी जर घ्यायची असेल तर समोरूनही आपल्याला कमी गळा घ्यावा लागतो. हे बघा इथे आपल्याला 3.5 इंच घ्यायचा. आपल्याला खालून 3.5 इंच, समोर 1.5 इंच व त्यानंतर वरती आपल्याला 2 इंच उंची घ्यायची आहे व वरून आपल्याला चेस्टचा पॉईंट हा आपला 10.5 इंचावरती घ्यायचा. तिथून खाली आपल्याला 4.25 वरती 10.5 इंच जिथे घेतला आहे तिथे आपल्याला 4.25 इंच देऊन तिथून हे बघा असा प्रिन्सेसचा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे. खूप सुंदर असा ब्लाऊज बसतो. अतिशय सोपी पद्धत आहे, तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर खूप महत्त्वाच्या टिप्स आहेत. इथे आपण वेल्वेट ब्लाऊजवरती शिवणार आहोत, त्यासाठी वेल्वेटचा कपडा हा आपल्याला शिवायला अवघड कसं जातो, त्यासाठी काय काय ट्रिक वापरायच्या हे आपण इथे दाखवणार आहे तुम्हाला मी आज. बघा अशा प्रकारे प्रिन्सेसचा आपला ब्लाऊज हा फ्रंटचा भाग हा आपल्याला कट झालेला आहे. फ्रंट ओपन बनवणार आहोत, त्यासाठी मधला हा भाग मी कट करून घेतला व त्यानंतर हे बघा वेल्वेट ब्लाऊजवरती मी अशा प्रकारे पूर्ण ठेवून त्याची आता कटिंग करून घेतलेली आहे. बाही मी दाखवली नाही. हे बघा अशा प्रकारे 10 इंचाची बाही मी इथे जोडणार आहे या ब्लाऊजसाठी. पूर्ण ब्लाऊजची आपण थोडासा एक्स्ट्रा कपडा ठेवून कटिंग करून घेतलेली आहे. आता आपण याची स्टिचिंग पाहूया. प्रिन्सेस कटचा हा पुढचा भाग आपण इथे पाहणार आहोत. त्यासाठी बघा एक कटोरी आपण ठेवून घेतली, त्यानंतर त्यावर आपण अस्तर ठेवायचं. दोन्ही बाजू एकसारख्या होऊ नये यासाठी हे असं आपल्याला समोरासमोर ठेवायचं असतं व ते आपल्याला शिवायला खूप सोपं जातं. अशा प्रकारे जर तुम्ही शिवून घेतलं, वेल्वेटचा कपडा असेल तर त्यामुळे आपण तो थोडासा एक्स्ट्रा ठेवायचा असतो कडेने आणि व्यवस्थित हाताने फिनिशिंग देत, कारण वेल्वेटचा कपडा शिवायला अवघड जातो
व तो एका साईडला होण्याची शक्यता असते, त्यासाठी आपण हाताने हे बघा अशा प्रकारे ठेवायचं व थोडंसं एक्स्ट्राच कपडा आपल्याला इथे ठेवायचा आहे, अवघड जात नाही मग शिवायला. आणि त्यानंतर आपला फ्रंटचा हा समोरचा भाग आपण ठेवलेला आहे, त्यावरही आपण जसं कटोरीला करतो तसंच ठेवून घ्यायचं व ते आपण शिवून घ्यायचं आहे. आता पूर्ण भागावरती आपल्याला जोडून घ्यायचा आहे. त्यानंतर एक्स्ट्राचा जो कपडा होता तो मी कट करून घेतलेला आहे. आता आपल्याला प्रिन्सेस कट जोडताना हे बघा अशा प्रकारे खालून आपल्याला जोडायचं असतं, वरून ते जोडायचं नाही अजिबात, खालून जोडायचं हे लक्षात ठेवायचं, कारण प्रिन्सेसचा भाग आपला काखेकडून आपण त्याला मुंडा उतार दिलेला नसतो, तो आपल्याला इथे द्यायचा आहे. बघा इथे मी याला डबल टिप देऊन घेते. बघा अशा प्रकारे प्रिन्सेस कट जोडताना आपल्याला वरून डबल टिप द्यायची आणि त्यानंतर दुसरा भाग मी जोडून दाखवते. दुसरा भाग जोडताना खालच्या बाजूला आपली कटोरी येणार आहे, वरून हा फ्रंटचा भाग. हे बघा अशा प्रकारे तेही आपल्याला खालूनच जॉईन करायचं. 1/2 इंचाचं मार्जिन ठेवायचं व जास्त कोणताही भाग ओढून घ्यायचा नाही, जसा आहे तसा फक्त त्यावर आपण ठेवायचा व ते शिवत जायचं आहे आपल्याला. खूप सोपी पद्धत आहे, खूप छान असा आपला हा ब्लाऊज बसतो. व्हिडिओला लाईक करा, आणि चॅनललाही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच खूप सोपे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि खूप छान अशा पद्धतीने, खूप सोप्या पद्धतीने आपण व्हिडिओ बनवतो, तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. अशा प्रकारे आपण आतून बघा एकावर एक दोन्ही भाग ठेवायचे, किंवा तुम्हाला सेपरेट कटिंग करायचे असतील तरी करू शकतो. एकावर एक ठेवून केलं तर दोन्ही एकसारखे होतात, त्यामुळे मी एकावर एक ठेवलेले आहेत व 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून आपण आतून कटिंग करून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला हुकाची पट्टी लावून घ्यायची आहे. इथे बघा गळ्याला पट्टी लावायची आणि कमरेला लावायची, त्यामुळे मी इथे फोल्ड केलेलं नाही, सरळ पट्टी आपण लावलेली आहे. आणि त्यानंतर ही पट्टी आपण 1.5 इंचाची घेतली होती, वरून दाब टिप देऊन आतूनही आपल्याला फोल्ड करायची असते. हे बघा अशा प्रकारे खूप छान आणि फिनिशिंग सहित आपली हुकाची आणि पट्टी लावून तयार झालेली आहे. त्यानंतर कमरेची पट्टी लावण्यासाठी समोरच्या बाजूने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे हे फोल्ड केल्यानंतर वरून त्याला एक दाब टिप देऊन घ्यायची व त्यानंतर आतून डबल फोल्ड आपल्याला करायचं आहे. अशा प्रकारे छान अशी हाताने फिनिशिंग देत आपल्याला ब्लाऊजला कमरेची पट्टी आपली जोडून झालेली आहे. इथे आपल्याला आता फक्त गळ्याची पट्टी जोडायची. त्या अगोदर आपण बघा आयपट्टी कशी जोडायची ते पाहूया. अशा प्रकारे खालच्या बाजूने ठेवायची ही, आणि वरी आपल्याला फोल्ड करायची असते. हुकाची पट्टी ही आपल्याला वरच्या बाजूने ठेवायची व आतमध्ये फोल्ड करायची असते. ही आपल्याला खालून ठेवून वरून फोल्ड करायचे. बघा अशा प्रकारे अस्तरचा कपडाच मी इथे वापरला आहे, कारण वेल्वेटच्या ब्लाऊजला आपण वेल्वेटचा कपडा वापरला तर तो खूप जाड होतो, त्यामुळे शक्यतो वेल्वेटच्या ब्लाऊजलाही आपल्याला अस्तरचाच कपडा लावायचा आहे. इथे मी डबल टिप देऊन गेली. आणि त्यानंतर आपल्याला कमरेची पट्टी जोडायची आहे. ती जोडण्यासाठी नेहमीप्रमाणे आपण वरून जोडून घेतली व त्यानंतर समोरच्या बाजूने आपण फोल्ड केलेली आहे, कारण इथे आपण जी लुकची पट्टी आहे ती फोल्ड केली नव्हती आणि अस्तरचा कपडा ओपन राहू नये म्हणून तिथे आपल्याला फोल्ड करायचं असतं. गळ्याला बघा तिरक्या पट्ट्या काढून मी गळ्यालाही जॉईन करून घेतलेला आहे. त्यानंतर हा पाठीमागचा भाग मी तयार केलेला आहे, त्याचा मी वेगळा व्हिडिओ केला आहे, तो तुम्ही पाहू शकता. तोही मी लवकरच अपलोड करेन. त्यानंतर हे बघा पाठीमागचा जसं बोटनेक असतो तसं मी हे केलेलं आहे. बघा अशा प्रकारे आपण वरून म्हणजे सव्वाशे बाजूने आपल्याला ते कट करायचं, शिवून घ्यायचं आहे.
व त्यानंतर आतून, म्हणजे आतून ब्लाऊजला अतिशय सुंदर अशी फिनिशिंग येते. त्यासाठी ही ट्रिक आपल्याला प्रत्येक ब्लाऊजला वापरली तरी आपण चालेल बघा. आणि वरून खूप जाड मग ते उभं राहतं, त्यासाठी मी वरून दाबटीपही देऊन घेतली आहे. बघा 10 इंचाची मी बाही कट केलेली आहे. हे मी दाखवलं नाही कारण आपला व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यासाठी बाहीचे आपण मी कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही तुम्हाला दाखवलं नाही. फक्त इथे बाही कशी फोल्ड करायची एवढंच तुम्हाला दाखवलेलं आहे. नेहमीप्रमाणे आपण जसं करतो तसं आपण बाही कट करून घ्या, जशी आपली उंची असेल त्याप्रमाणे. बोटनेकला बाही सेमच असते. इथे फक्त आपण बोटनेकसाठी व्हिडिओ पाहत आहोत, बोटनेकसाठी. आणि प्रिन्सेस कट बोटनेकला कसं करायचं आपल्याला सिंपल गळ्यामध्ये. हे बघा खूप छान अशी आपली बाही पण तयार झालेली आहे. इथे आपण बाही पूर्ण जोडून घ्यायची व एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपल्याला इथे आता कट करून घ्यायचा आहे. व्हिडिओला एक लाईक नक्की करा. जर तुम्हाला थोडासाही व्हिडिओ उपयोगी तुमच्या पडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाही जोडण्यासाठी आपल्याला आता मधोमध एक पॉईंट देऊन घ्यायचा व किंवा छोटासा कटही दिला तरी चालेल. हे बघा इथून मधोमध शोल्डरवरून आपल्याला बाही जोडायची असते. त्यामुळे बाही एकाच बाजूला कमी जास्त होत नाही. कमी पडली तर दोन्ही बाजूला एकसारखी होते किंवा जास्त झाली तरीही आपण मापातच कट करत असतो. जेवढी आपली चेस्टची साईज आहे त्यापेक्षा अर्धा इंच आपण जर कमी बाही केली, म्हणजेच आता हा बघा 38चा ब्लाऊज आहे तर आपल्याला बाही छातीचा चौथा 9.5 येणार. तर आपल्याला इथे 9 इंचाची बाहीची रुंदी कट करायची, म्हणजे एकदम परफेक्ट बाही होते. थोडीशी जास्तच होते पण कमी तर अजिबात पडत नाही. हे बघा खूप छान अशी आपली बाही जोडून झालेली आहे. आता आपल्याला या ब्लाऊजची फिटिंग बघायची आहे. त्या फिटिंग मी दुसरी बाही जोडून घेतली. आता आपण इथे काय करायचं, सरळ बाजूने टिप देऊन घ्यायचे. बघा अतिशय सुंदर अशा फिनिशिंग सहित ब्लाऊज तयार करण्यासाठी ही खूप महत्त्वाची टिप आहे. इथे तुम्ही फक्त सरळ बाजूने एक टिप देऊन घ्यायची. सरळ बाजूने टिप दिल्यामुळे आतून अजिबात दोरे वगैरे दिसत नाहीत. हे आपल्याला सगळ्या ब्लाऊजला पण अशाच प्रकारे फिटिंग केली तर खूप छान असं लुक येतो ब्लाऊजला. आतून फिनिशिंग सुंदर येते. हे बघा अशा प्रकारे काखेकडची बाजू काखेकड आपल्याला जो आपले जॉईंट आहे तो बघा एकसारखे आलेला आहे. दोन्ही बाजूचा खालीवर अजिबात झालेला नाही. अशा प्रकारे जर तुम्ही बाही जोडली तर खूप छान होतो. आणि आपण परफेक्ट बाही कशी जोडायची ह्यावरही एक मी व्हिडिओ टाकलेला आहे, तो आपण आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही पाहू शकता. हे बघा इथे फिटिंगसाठी आपल्याला चेस्टचा चौथा म्हणजेच 9.5 आणि आपला कमरेचा चौथा म्हणजेच 7. हे बघा एकदम सरळ लाईन आलेली आहे, म्हणजेच आपली फिटिंग ही परफेक्ट होणार आहे. 5.5 इंच रुंदी घ्यायची. आपले 11 इंच बाही आहे, डबल आहे त्यामुळे 5.5 इंच. आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूला आपल्याला जी आयपट्टी असते त्यामुळेच आपल्याला तिकडे ती पट्टी सोडून बघा ही सोडून आपल्याला मार्किंग करायची असते. चेस्टच्या साईजलाही आपल्याला तेच करायचं आहे. 9.5 इंचावरती करायचं. त्यानंतर आपल्याला बाहीलाही 5.5 इंच नेहमीप्रमाणे खूप छान असे बघा दोन्ही साईडला एकदम सोपी पद्धत आहे. अशा प्रकारे जर तुम्ही फिटिंग केली तर ब्लाऊज अजिबात बिघडत नाही किंवा कोणाचाही ब्लाऊज असू दे एकदम परफेक्ट होतो. सरळ आपली टिप येते. अशा प्रकारे कटिंग करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ते बघा आपला पूर्ण व्हिडिओ झालेला आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. खूप छान असा बोटनेकचा आपला हा ब्लाऊज तयार झालेला आहे. धन्यवाद.